जय गजानन जयच संस्कृतम. रसास्वाद अन्योक्तींचा या निरूपण मालिकेच्या या नवीन भागामध्ये आपण सर्व संस्कृत रसिकांचं मनःपूर्वक स्वागत. जयच संस्कृतम. किती मजेदार रचना आहे लक्षात घ्या. भगवंतांनी तुमच्या माझ्या जन्माच्या पूर्वी तब्बल 83,99,999 प्रयोग केले. त्यानंतर मानवाची निर्मिती झाली आणि म्हणून मानव 84 लक्ष अशा प्रकारचा जीव आपल्या समोर आला. 84 लक्ष योनी स्वरूपामध्ये आपण या सगळ्या जीव परंपरेचा विचार करतो. त्यामध्ये माणूस सगळ्यात शेवटी तयार झालेला आहे. अर्थात सगळ्यात सुंदर अशा पद्धतीची रचना भगवंताची जर कोणती असेल तर ती मानव नावाची रचना आहे. या माणसाला निर्माण करताना भगवंतांनी ज्या अलौकिक शक्ती त्याच्या ठिकाणी संक्रमित केल्या त्यातली एक महत्वाची शक्ती आहे, त्याला बोलता येतं. जगातल्या कुठल्याही पशुपक्षाला बोलता येत नाही. थोडंफार कदाचित एखादा पोपट बोलेल, पण ती केवळ अनुकृती असते. जे पहिले बोलला त्याचं केवळ अनुकरण असतं. त्याची स्वतःची वक्तृत्व शैली असं आपण त्याला म्हणू शकत नाही. ते त्याचं वक्तृत्व नाही. या अर्थाने मी म्हणतोय माणसाला बोलता यायला लागलो. किती अद्वितीय रचना आहे लक्षात घ्या. याचा सगळ्यात मोठा लाभ झाला, मला जे बोलायचंय म्हणायचंय ते आपल्यापर्यंत पोहोचवता येण्याची अद्वितीय सुविधा मानवाला प्राप्त झाली. त्याचं स्वाभाविक रचना जसं माऊलींचे शब्द आहेत, ये हृदयीचे ते हृदयी घातले. या हृदयातली गोष्ट त्या हृदयात पोहोचवता येते. माझ्या मनातले भाव माझ्या मनातले विचार आपल्यापर्यंत पोहोचवता येतात. ही अत्यंत सुंदर रचना भाषेच्या माध्यमातून मिळाली. पण त्याचसोबत माणसाला आणखीन एक गोष्ट मिळाली आहे, ती काही वरदान स्वरूप नाहीये. म्हणजे त्याचे काही लाभ आहे तो वेगळा विषय, पण एक गोष्ट मिळाली, तिचं नाव आहे विस्मृती. कितीही चांगलं ऐकलं, कितीही समजून घेतलं तरी ते लक्षात राहत नाही. मग करायचं काय? माणसाने पुढचा विषय केला, त्याला जी अद्वितीय बुद्धी दिली आहे त्याच्या आधारे त्यांनी पुढचा विषय शोधून काढला. तिला म्हणतात लिपी. माणसाने लिहायला शिकला, लिहायची सोय उपलब्ध करून घेतली आणि मग स्वाभाविक त्यातून एक चिरंतनता प्राप्त झाली. जे विचार आपल्याला पोचवायचे ते आपण समोर नसताना सुद्धा समोरच्यापर्यंत पोहोचवण्याची सुविधा प्राप्त झाली. आधीची व्यक्ती शेकडो हजारो वर्षापूर्वीची जरी असेल तरी त्यांनी लिहून ठेवलेलं साहित्य आज आपल्याला आनंद देऊ शकतो. अशी अद्वितीय सुविधा झाली लेखनाच्या माध्यमातून. लेखनाच्या माध्यमातून असंख्य लोकांपर्यंत पोहोचण्याची, कारण आता वाटेल तेवढ्या प्रतिलिपी करण्याची तांत्रिक सुविधा झाली. त्यातूनही लाभ मिळाले. ग्रंथांच्या माध्यमातून त्या विचारांना चिरंतनत्व प्राप्त झालं. पण जगाचा नियम आहे, संसाराचा या नियम आहे की संसार प्रत्येक गोष्टीत अपूर्णच असतो. म्हणजे काही ना काहीतरी कमतरता असते. तसं या लिपीला लिहिण्याला सुद्धा काही कमतरता आहेत, काही मर्यादा आहेत. कोणत्या? त्याचं उत्तर आहे, बोलत असताना जी गोष्ट आहे त्याला उच्चार असं म्हणतात आणि लिहिताना अक्षरं आपण लिहितो. अडचण अशी आहे की लिहिलेल्या अक्षरांमध्ये उच्चार कळायला मार्ग नाही आणि त्याच्यामुळे जे लिहिलेलं आहे ते म्हणत असताना त्या लेखकाला नेमकं तेच म्हणायचं आहे का हे आपल्याला वाचताना 100% जशाला तसं समजेलच याची खात्री देता येत नाही. एक उदाहरण देतो म्हणजे नेमकेपणे लक्षात येईल मला काय म्हणायचंय. समजा तुम्ही तुमच्या घरी आईला वडिलांना बाहेर जाऊ का अशा पद्धतीने विचारलं, त्यांचं उत्तर असेल जा. आता मला सांगा, हे लिहिताना कसं लिहाल? ज लिहाल, त्याच्या पुढे काना द्याल, जा असा शब्द लिहिला, पंचायत नाहीये. पण पुढचा विषय महत्वाचा आहे, ते जा त्यांनी कसं म्हटलंय, कारण ते लिहिता नाही येणार आहे. लक्षात घ्या, त्यातली अडचण जी आपल्याला आहे ती समजून घ्यायची. एखाद्या वेळी ते जा आनंदाने असू शकेल, प्रसन्नतेने असू शकेल, हरकत नाही. जे कामं सांगितले होते ते व्यवस्थित केले, आता जा या पद्धतीत असू शकतं. आणि काही वेळात ते जा बाबा एकदा, डोक्याला ताप नको, तेवढंच आम्हाला शांतता मिळेल असंही असू शकतं. हे दोन्ही गोष्टी उच्चारात कळू शकतात. एखादा माणूस आपल्याकडे आला, आपण म्हटलं या, ते या कसं म्हटलेलं आहे हे लिहिताना समजायची सुविधा उपलब्ध नाहीये. लक्षात घ्या, या आनंदातही असू शकतं आणि या
आलेच आहेत तर असंही असू शकतं. दोन्ही वेळा यला काना या एवढंच लिहिलं जाणार आहे. हे मी एवढ्यासाठी सांगतोय की लिहिलेल्या प्रत्येक शब्दाच्या मागे जर त्याचा उच्चार लक्षात नाही घेतला तर त्यांना जे नेमकं म्हणायचंय ते कळू शकत नाही. आणि तसा एक शब्द या अन्योक्तीत असल्यामुळे मुद्दाम आपल्या समोर प्रस्तावना स्वरूपात या गोष्टी घेतल्या की लेखकाला जे लिहायचं आहे ना ते लिहित असताना त्यांनी उद्गार कसे काढलेले आहेत, उच्चार कसा केलेला आहे याचाही विचार करावा लागेल. नाहीतर केवळ शब्दांचे अर्थ आपण शब्दकोशीय पद्धतीने लावत गेलो तर गोंधळ होऊ शकतो. तशी संभावना या श्लोकात आहे. आणि म्हणून मुद्दाम ही सगळी गोष्ट सांगितली. आपल्या समोर एक सुंदर अन्योक्ती, भ्रमरान्योक्ती. आता आपल्याला माहिती आहे भ्रमर शब्दाचा अर्थ भुंगा आहे, मधुकर आहे. तो मध घेत सगळीकडे फिरणार आहे, सुगंध घेत सगळीकडे फिरणार आहे, वेगवेगळ्या फुलांवर जाणार आहे, ही त्याची प्रवृत्ती. आता आपण वारंवार वेगवेगळ्या अन्योक्तींच्या माध्यमातून समजून घेतली आहे. इथे एका वेगळ्या पद्धतीकडे लक्ष अन्योक्तिकार आपलं वेधतायत आणि ते एका भ्रमराच्या माध्यमातून एका वेगळ्या विषयाला आपल्या समोर ठेवू पाहतायत. मानवी जीवनातली एक प्रवृत्ती आणि त्या प्रवृत्तीच्या बद्दल त्यांचं मत, अशा दोन्ही गोष्टी समोर ठेवण्याकरता ही अन्योक्ती रचना केलेली आहे. शब्द आपल्या समोर एक एक शब्दांचा पहिले विचार करू म्हणजे मग अर्थाचं चिंतन करता येतं. अपवीतम, परिमलांतरे, कथे, पदम, न्यस्तम, देवतरू, कुसुमे. काय काय केलेलं आहे त्यांनी लिहिताना लिहिलेलं आपल्या समोर की कशा कशा प्रकारच्या गोष्टी तू केल्या. ते करताना भ्रमरान्योक्ती म्हणतीये अपनीत शब्दाचा अर्थ विषयच उरला नाही, बोलण्याला जागाच उरलेली नाही, शब्दच उरलेली नाही, अशा प्रकारची रचना त्यांना जेव्हा म्हणायची आहे तेव्हा तो शब्द वापरला. परिमलांतरे, ज्या परिमल म्हणजे सुगंध, त्या सुगंधाचं अंतर म्हणजे दुसरा सुगंध, अन्य सुगंधाचा विषयच उरणार नाही, अन्य सुगंधाचा विचार सुद्धा करू नये असा दिव्य सुगंध. अशा अर्थाने ते शब्दरचना त्यांनी केलेली आहे की ज्या सुगंधाच्या एकदा प्राप्तीचा विषय नशिबाने प्राप्त झाला तर अन्य सुगंधाकडे माणसाचं लक्ष सुद्धा जाणार नाही, अशी जी दिव्य अवस्था, त्या अवस्थेचं वर्णन केलेलं आहे. आणि स्वाभाविक आहे ना, जीवनामध्ये जर अत्यंत सुंदर पदार्थ मिळाला तर माणूस वाईट गोष्टीकडे पाहिलंच कशा करता. म्हणजे एखाद्याच्या समोर वाटीमध्ये बदाम ठेवलेले आहेत, त्याला बदाम खाताय सोय आहे आणि शेजारी शेंगदाणे ठेवलेले आहेत. कोण माणूस असेल मूर्ख सोडून की जो बदाम सोडून शेंगदाणे उचलत बसेल. हे शेंगदाण्याला निश्चित मूल्य आहे, पण बदाम मिळत असताना शेंगदाण्याच्या भानगडीत कोण पडणार आहे, काजू मिळत असताना फुटाणे कोण खात बसणार आहे. हा जसा प्रकार आहे तसा समजून घ्यायचा आहे की इतकं दिव्य की बाकीच्यांचा विसरच पडावा, अशी सुंदर अवस्था ज्याच्याबद्दल आहे असा जो सुगंध, त्या सुगंधाचं वर्णन करतायत. कशाचा असणार आहे? स्वाभाविक वर्णन सांगितलं. पदम न्यस्तम देवतरू कुसुमे. देवतरू शब्दाचा अर्थ देवांच्या जवळ असणारं म्हणजे नंदनवनामध्ये असणारं असं जे तरू म्हणजे वृक्ष, त्या वृक्षाचं कुसुम म्हणजे कोणतं? स्वाभाविक कल्पवृक्षाचे फुलं. ज्याला कल्पवृक्षाच्या फुलांवर आस्वाद घेण्याची, त्या कल्पवृक्षाचा सुगंध घेण्याची, त्या कल्पवृक्षातल्या फुलांचा मकरंद घेण्याची संधी मिळालेली आहे, त्याच्यासाठी वर्णन करताय की ज्याच्या समोर अन्य कोणत्याही सुगंधाचा विचार सुद्धा येऊ शकत नाही, अशा त्या दिव्य सुगंधाचा आस्वाद घेतल्यानंतर पुढच्या दोन ओळीत म्हणतायत पुष्पांतरे अपि गंतुम वांछसी. जर तू हे भ्रमरा, त्या भ्रमराला उद्देशून कवी म्हणताय की त्यानंतर म्हणजे अशा दिव्य कल्पवृक्षाच्या फुलाचा आस्वाद घेतल्यानंतर पुष्पांतरे अपि गंतुम वांछसी, जर तू दुसऱ्या फुलावर जाऊ इच्छित असशील, म्हणजे एकदा तो दिव्य आनंद घेतला आणि त्यानंतर आता जर तुला दुसरीकडे जावं वाटत असेल, अन्य फुलाकडे वळावं वाटत असेल, तिकडे तुझी इच्छा होत असेल, तिकडे जाण्याची तुला मानसिकता निर्माण होत असेल, चेत म्हणजे जर तर अशा अर्थाने जेव्हा वापरायचं असतं तेव्हा चेत, अशी इच्छा होत असेल तर, अशा अर्थाने तो चेत शब्द वापरला. भ्रमर, त्या भ्रमराला उद्देशून म्हणतायत धन्योसी, तू धन्य आहेस.
पण लक्षात घ्या, मगाशी जी सगळी प्रस्तावना केली त्याचं कारण या शेवटच्या शब्दात आहे, धन्योसी. इतर वेळा धन्योसी शब्दाचा अर्थ काय घ्याल? त्याचं जीवन धन्य आहे अशा अर्थाने म्हणाल की नाही? स्वाभाविक आहे. जर शब्दकोशीय पद्धतीने नुसता अर्थ घेतला तर तुझं जीवन धन्य आहे याचा अर्थ तू अत्यंत स्तुतीला योग्य आहे असा अर्थ निघू शकतो केवळ शब्दांचा विचार केला तर. मला सांगा, आता कवीला म्हणायचं असेल का? आधीची सगळी पार्श्वभूमी डोळ्यासमोर घ्या आणि मग अर्थ करा. ते म्हणतात धन्य आहेत. हा उच्चार कसा असणार आहे? धन्य आहेस रे बाबा, म्हणजे तुझ्यासारखा मूर्ख जगात कोणी नाही असा अर्थ त्या शब्दाचा आहे. दिलेले शब्द समोर जसे दिसतात तसे नसतात, त्याच्या मागे काही वेगळे भाव असतात. जसं आपण सहज बोलताना आपल्याला माहिती असलेलं वाक्य मुद्दाम सांगतो, आपण एकमेकाला वापरताना किंवा काही लोक इतरांना वापरताना फार शहाणा आहेस. आता मला सांगा, हे फार शहाणा आहेस या वाक्यातला शहाणा शब्दाचा अर्थ बुद्धिमान असा असतो का? त्याचं उत्तर आहे बिलकुल नाही. पूर्ण उलटा अर्थ अपेक्षित आहे. तुझ्यासारखा मूर्ख जगात कोणी नाही असंच त्याला म्हणायचं आहे. पण म्हणताना फार शहाणा आहेस अशा पद्धतीचे जे उच्चार असतात ना, ते उच्चार समजून घेतले पाहिजे. त्या उच्चाराच्या मागची भावना समजून घेतली ना तर मग आपल्याला कळेल की त्याला नेमकं म्हणायचं काय आहे. त्या प्रत्येक गोष्टीच्या मागे उच्चाराच्या भावना ज्या आहेत त्या जोपर्यंत आपल्याला समजून घेता येणार नाही तोपर्यंत नेमका अर्थ येणार नाही. इथं जे धन्योसी म्हटलंय ना ते त्याचं स्तुती करण्यासाठी नाहीये, निंदा करण्यासाठी आहे. याला व्याज निंदा किंवा व्याज स्तुती असे जे सुभाषित आहेत ना आपल्याकडे वर्णन केलेले, त्यातलं हे वर्णन आहे. व्याज स्तुती याचा अर्थ वरतून वरतून स्तुती केल्यासारखी दिसते, आतून निंदा करायची असते. खोटी, व्याज शब्दाचा अर्थ खोटी. व्याज निंदा याचा अर्थ काही वेळा निंदा केलेली असते पण प्रत्यक्षात त्याचं स्तुती स्वरूप असतं. इथं व्याज स्तुती वापरली याचा अर्थ धन्य आहे अशा पद्धतीने वापरलं. पण म्हणत असताना जरी धन्य म्हटलेलं असलं तरी सांगायचंय तुझ्यासारखा मूर्ख नाही. कारण परिस्थिती अशी आहे, तुला कल्पवृक्षाच्या फुलाचा सुगंध मिळाला होता, आता तो सोडून दुसरीकडे जर तू पुन्हा फिरत असशील तर तुझ्यासारखा महामूर्ख तूच असणार आहे. पण परिस्थिती अशी असते, अनेक जीवांच्या ठिकाणी ती मूर्खता ती जी आहे ती निसर्गदत्त असते. आणि म्हणून आपल्याला समाजात अशी कितीतरी गोष्टी पाहायला मिळतील, वाक्य आपल्याला पाहायला मिळतील की एखाद्या बेडकाला सोन्याच्या विटेवर जरी बसवलं तरी तो उडी मारून चिखलातच जाणार आहे, कारण त्याला चिखलाचीच आवड आहे. तसं याला कल्पवृक्षाचा सुगंध जरी मिळाला तरी हा पुन्हा दुसऱ्या फुलाकडे जाणार, कारण वाईटाचीच प्रवृत्ती असेल तर मग काय करणार आहे? त्या वाईटाचीच इच्छा असेल तर मग काय करणार आहे? आपल्याकडे वाक्य जे वापरले त्या वाक्यांमध्ये अनेकदा घरामध्ये पतिव्रता साध्वी सुंदर स्त्री असताना दुसरीच्या मागे लागणारे हे या भ्रमरान्योक्ती करता मूळ त्यांना जे सांगायचंय ते त्या व्यक्तिमत्वांना उद्देशून सांगायचंय. केवळ तेवढंच म्हणून नाही, जगातलं सुंदरातली सुंदर गोष्ट मिळाली आणि तरी वाईटाच्या मागे, म्हणजे घरी पुरणपोळीचा नैवेद्य केलेला आहे, स्वयंपाक झालेला आहे, बासुंदी केलेली आहे, श्रीखंड केलाय, पंचपक्वान्न केले आणि तरी नको ते जाऊन स्टॉलवर खायची इच्छा ज्यांना होते ना त्यांच्यासाठी केलेलं भ्रमरान्योक्ती. घरामध्ये बासुंदी प्यायला मिळत असून सुद्धा दारू पिण्याची इच्छा ज्यांना होते ना त्यांच्यासाठी केलेली अन्योक्ती, भ्रमरान्योक्ती. अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण समजून घेऊ शकतो. ती रचना आपल्याला कळली आहे की कारण ती त्याची प्रवृत्तीच आहे वाईटाची. आणि अशा वाईट व्यक्तीला, म्हणजे ज्याला चांगलं मिळत असून सुद्धा नको त्या गोष्टीच्या मागे धावावं वाटतं, यांना उद्देशून करताना या लोकांची प्रवृत्ती सांगताना आपल्याकडे वेगवेगळे वाक्य आहेत. जसे की कावळ्याला कितीही धुतला तरी तो पांढरा होत नाही, कारण काळेपणा हा त्याचा स्वभाव आहे. लक्षात घ्या, तसं या भ्रमराचा स्वभावच आहे नको त्या गोष्टीच्या मागे लागणे. नाहीतर मला सांगा, इतकं दिव्य संस्कृत साहित्य असताना नको त्या गोष्टी आपल्याला वाचायची इच्छा तरी का झाली असते? इतक्या सुंदर सुंदर अन्योक्ती सोडून काहीतरी चित्रविचित्र अर्थहीन अशा प्रकारचे चित्रपटाचे गाणे का ऐकावे वाटले असते? कारण तो प्रवृत्तीचा भाग आहे. जरी दिव्य उपलब्ध असलं तरी नको त्या गोष्टीकडे लक्ष जाणे ही प्रवृत्ती आहे. आणि ती प्रवृत्ती निदान आपली नसावी हे सांगण्यासाठी भ्रमरान्योक्ती आपल्याला सांगितली. पुढची अन्योक्ती पुढच्या भागात. तोपर्यंत जयत संस्कृतम.